तिथेच टाकायच्या बाकड्यावर. गुड मॉर्निंग गाईज. सो वाजलेत आहेत आत्ता जवळपास 5:30 आणि आम्ही निघालो आहोत गोव्याला पुण्यावरून. आता आम्ही आहोत पुण्यामध्ये. सगळ्यांची तयारी चालू आहे. इकडे सई आवरते, इकडे स्वाती आणि आकाश पण आहेत आपल्यासोबत, ते आवरत आहेत. आपल्या गाड्या रेडी आहेत आत्ता दोघांच्या. एक आपली आहे KTM, एक आपली आहे हंटर. चालली आमची तयारी. तिकडे हंटर होते रेडी आणि इकडे KTM होते रेडी. सीट लावायची बाकी आहे. त्याकडे स्टे लावलेले आहेत, टॉप बॉक्स आणि त्याच्यावरती टँक बॅग. कारण या टँकवरती व्यवस्थित बसत नाही होती आणि मला चालवायला पण जमत नाही कम्फर्टेबल आहे. सो आम्ही त्याला त्याच्यावरती माउंट केलं आहे. आणि इकडे यांचं सॅडल बॅग लावणं चालू आहे. बंजी रोपच्या आणि त्यांनी मागे एक दुसरी बॅग लावलेली आहे. आणि आता पुढे येईल टँक बॅग. डबल स्टँड इज गुड. KTMच्या स्टँडवर भीती वाटते गाडी पडायची, मला सुचला मला. गणपती बाप्पाचं नाव घेऊन आम्ही राईडला स्टार्ट केलं आणि पहिलाच स्टॉप घेतला पेट्रोल पंपावर. भरपूर थंडी वाजते. आता हळूहळू सनराईज पण होईल आणि होपफुली थोडी थंडी कमी होईल. मस्त सकाळ झाली आणि उजाडले आहे. मजा येते राईड करायला. आत्ता सनराईज झालाय. सन खूपच भारी दिसतोय. आय डोंट नो तुम्हाला दिसतोय की नाही व्यवस्थित. वाव. सो सनराईज झालेला आहे आणि आम्ही इथे थांबले फोटो काढायला. हा आहे आपला सर्व्हिस रोड. हा आहे आपला मेन हायवे. आय थिंक तो आहे कराडचा, नाही सॉरी, साताराचा टोल नाका, सातारा सिटीच्या अगोदरचा टोल नाका. सो आम्हाला हे लोकेशन जरा बरं वाटलं. 1-2 फोटो काढू आणि निघू इथून. सो आपले टोटल झाले आहे 257 किलोमीटर्स फ्रॉम पुणे. आपण पोचलो आहोत कोल्हापूरच्या मॅकडॉनल्ड्सला. आता इथे ब्रेकफास्ट करू मस्त अँड देन वी विल कंटिन्यू आवर जर्नी.
यांचे सॅडल्स ते थोडा सॉरी सॅडल्स बॅग्स थोड्या झाल्या होत्या वाकड्या, सो नीट केलं आहे आपण आता त्यांना बिफोर गोईंग. सई आणि आकाश ते करत आहेत. सो दोन्ही साईडचे जे अनइवन होते ते त्यांनी इवन केलेत. अँड नाश्ता पण झाला आहे आपला मॅगडीमध्ये. आता निघूया पुढे थोड्या वेळातच. चलो ब्रेकफास्ट तर झाला आहे आपला. खूप वेळ लावला आम्ही, टाईमपास केला. आता निघूया, हळूहळू पोचायचं आहे आपल्याला. चलो विल स्टार्ट नाव. अशा रोडवरती क्रूज कंट्रोल करायला पण मजा येते. निवांत बाईक चाले, निवांत बाईक चाले. बघा काय पाहिजे अजून. बाईक स्वतःला स्टेबल पण ठेवते ट्रॅक्शन कंट्रोलमुळे. आणि आपल्याला काहीच करायची गरज नाही. रस्ते चांगले असतील तर सगळं चांगलं आहे. दिस इज हाव इट इज. फक्त थोडा बॅलन्स जातो आहे गाडीचा, आय थिंक बिकॉज ऑफ लगेज. बट हां, मी थोडंसं हल्लो की ती रिकोर्स करते स्वतःला आणि होऊन जाते व्यवस्थित. क्रूज कंट्रोल ऑसम फीचर आहे. आय मीन लिटरली याला म्हणतात रोड. प्रॉपर एकदम क्रूज करत करत जाता येते, ते पण 100च्या स्पीडमध्ये. अजून काय पाहिजे. एकदा मला हिला 100वरती क्रूज कंट्रोलवर टाकून पाहायचं आहे विदाऊट लगेज, तेव्हा मला हिची ॲक्च्युअल स्टेबिलिटी कळेल. पण आता मध्ये मध्ये मला हात पकडावा लागतो आहे, तिला सरळ करावी लागते. बट मोस्ट ऑफ द टाईम इट्स ओके लाईक दिस. स्टेबिलिटी आहे चांगली. जस्ट पेट्रोल भरलं आहे आणि आता वॉटर ब्रेक पण घेतो आहे. हेल्मेट वगैरे सगळंच काढावं लागेल. येतं का? ओके, ट्राय करू. हे मस्त काम झालं. ओके, चलो निघूया आता. आपण बेळगाव सिटीमध्ये एंटर केलं आहे. गुगल मॅपने हा रोड दाखवला आहे. याच्या आधी एक रीराऊट केला होता पण तो आमचा एक्झिट राहिला. सो आपण थोड्या सिटी ट्रॅफिकमधनं जाणार आहे आता. होपफुली लवकर निघू इथून. हे आहे बेळगाव. थोड़ा साइज डालना, थोड़ा सा डालो, ज़्यादा मत डालो. मॅन्डेटरी ज्यूस ब्रेक आमचा. आत्ता आम्ही आहोत बेळगावमध्ये आणि आरामात चाललं आहे सगळं आमचं. निवांत खातपीत चाललं आहे. जाऊ पण आम्ही पोचू आज पोचू आम्ही. स्वाती थकली का? आकाश ऑल ओके? सही? इट हॅज टू बी. ज्यूस पिऊन झाला आता आमचा. आता आम्ही चाललो आहे. आकाश लीड करणार आहे. आकाशने मॅप लावला आहे मस्तपैकी. त्याच्या मागे मागे आता आम्ही जाणार आहे. सो त्यांची तयारी तर झाली. आता निघूया. सो बेळगाव सोडलं आता आम्ही
आणि या हायवेला लागलो. आय थिंक हा हायवे थोडा वेळच आहे. त्याच्यानंतर आम्ही जंगलाच्या रोडवरून खाली कोस्टल साईडला जाऊ, नाही पालोलेम बीचकडे जाऊ. हा रोड आता आय थिंक 5-6 किलोमीटर असेल मॅक्सिमम, आणि मग जंगल चालू होईल. हायवे तर आम्ही सोडला आता इकडे, आणि आम्ही हा रोड पकडलेला आहे आता. मॅप्सने आम्हाला कुठून कुठून आणलं आहे, पण आपलं डिस्टन्स कमी केलं आहे. 120 किलोमीटर्सच राहिले अजून आपल्याला पोचायला, पण टाईम वाढला बिकॉज हा रोड आतला रोड आहे आणि इथे आपल्याला पळता येत नाही 70-80 वरती. इथे आपण आरामात 50-40 वरती जातो. डिस्टन्स कमी पण टाईम जास्त. जस्ट एंटर्ड भीमगड वाईल्ड लाईफ सँच्युरी. सगळं दिसू दे, बिबट्या नको फक्त. बिबटेश महाराज खूपच जरा सध्या फॉर्ममध्ये आहेत. लास्ट टाईम आम्ही आलेलो तेव्हा आम्हाला कोल्हा दिसला होता. आधी आम्हाला असं वाटलं की तो डॉग वगैरे काहीतरी, बट नंतर त्याला नीट बघितलं तेव्हा समजलं की तो कोल्हा आहे. छोटा होता, एकदम स्मॉल होता साईजनी, रेडिश कलरचा. हा रोड पाहिजे, किती मस्त रोड आहे हा. सनलाईट अँड एव्हरीथिंग इज गुड. वाव. चलो, बीचवर सनसेट नाही झाला आपला, इथे सनसेट होतोय ऑलमोस्ट. इट लुक्स गुड. हे मंकी, हॅलो ब्रदर. स्पीड ब्रेकर. टी ब्रेक वगैरे झाला आमचा आत्ता जस्ट. गोवाची बॉर्डर क्रॉस केली. चेकिंग वगैरे काय झाली नाही. बाईक्सला आय थिंक ते अलाउड करतात डिरेक्टली जायला आतमध्ये. सो चेकिंग वगैरे काय झाली नाही अजून तरी. अजून 66 किलोमीटर बाकी आहे. बघूया, 5-5:30-6 तरी वाजतीलच. गरम व्हायला लागले, जसं आपण इकडे आलो ना, गरम व्हायला लागले. गरमी वाढली. कोस्टल जसं जसं जवळ आले तसं तसं निघूया आता. आवरतो आहे, पाणी वगैरे पिऊ आणि निघू. आपण आता पोचलो गोव्यामध्ये. आपलं अजून बाकी आहे अराऊंड 38 किलोमीटर्स पालोलेमसाठी. पोचू 5:19 झालेत. 6:15 तरी पोचूया होपफुली. ट्रॅफिक लागते मध्ये मध्ये ही, बट दॅट्स ओके. हा समोरचा रोड जातो गोकर्णला आणि मुरुडेश्वर म्हणजे कर्नाटकला जातो बेसिकली, खाली अजून कोस्टल रोडला. आणि हा रोड जातो पालोलेमला. आता आम्ही या जंक्शनवर थांबलो आहे कारण स्वाती आणि आकाश मागे आहेत. ते येतील आणि मग आम्ही सोबत जाऊ, कारण आतमध्ये ट्रॅफिक आहे, परत चुकामुक नको व्हायला. हॉटेल तर आपलं ऑलरेडी बुकड आहे. जायचं आहे, थोडंसं रेस्ट करायचं आणि जेवायला जायचं. आता भूक लागली कारण आम्ही लंच नाही केलं आहे. आम्ही फक्त ब्रेकफास्ट केला होता मॅकडीमध्ये. सो खूप भूक लागली आता आम्हाला. आय थिंक ते ट्रॅफिकमध्ये अडकले, कारण इकडे येण्याचा जो रोड आहे तो घाटाच आहे आणि तिथे ट्रकचं काहीतरी झाला होता एक इश्यू. आम्ही काढली साईडून, पण ते दोघे येत आहेत बहुतेक. आले हे दोघं. आता आम्ही निघालो हॉटेलकडे जायला. आपण पोचलो आहे पालोलेमला. हे कानकोन गाव आहे ॲक्च्युली. पालोलेम हे फक्त बीच आहे. सो अजून 2 किलोमीटर्समध्ये आपण पोचू. आपण आलो आहे पालोलेमला आणि आता पोचू आपण 400 मीटर्समध्ये आपल्या हॉटेलला. ट्रॅफिक होती मेन मार्केट एरियामध्ये,
हे सगळे कवर करून आपण आलेलो आहे इकडे 100 मीटर्स मध्ये पोचू. लेफ्ट की राईट आहे? कुठे? टेम्पल गार्डन. सो ही आहे आमची रूम. इकडे आहे बेड, इकडे आहे वॉशरूम अँड ऑल. जस्ट आम्हाला रूम मिळाले. इकडे आहे गॅलरी आणि एवढी मोठी गॅलरी आहे. आणि समोर आत्ता अंधार आहे त्याच्यामुळे तुम्हाला दिसत नसेल, बट तिकडे आहे नदी, छोटीशी यार खाडी म्हणू शकतो, जिथून समुद्राला कनेक्ट होतं. आणि दिस इज रिव्हर व्ह्यू किंवा काय म्हणतात त्याला, त्या टाईपची ही रूम आहे. सो ही बाल्कनी एवढी मोठी. भैया लाईट आहे ना इधर का? हां इधर की भैया. बाहेरून मी तुम्हाला नंतर दाखवतो ही रूम. सो ही अशी रूम आहे फॉर टुडे. टुमॉरो विल बी हॅविंग अ डिफरंट रूम हिअर ओनली. चलो. सो आम्ही आलो इकडे, फ्रेश झालो आहे आणि आता चाललो आहे डिनरला. सगळ्यांना लागली भूक. सो आता जाऊ आणि डिनर करू पहिले. हॅलो. राईटला